नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटीआय शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आयटीआय ची पहिली, दुसरी आणि तिसरी या ठिकाणी यादी लागलेली आहे. ज्यांचा नंबर आतापर्यंत या तिन्ही राऊंड मध्ये नंबर नाही लागला तर त्यांच्यासाठी या ठिकाणी आता शेवटचा राऊंड होणार आहे, ज्याच्यामध्ये चौथा राऊंड या ठिकाणी राहणार आहे. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया चौथा राऊंड या ठिकाणी कधी लागणार आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहितच आहे आणि मी माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगतच आलेले आहे की आयटीआय ची संपूर्ण प्रक्रिया चालते ही टाइम टेबल नुसार. म्हणून तुम्हाला प्रत्येक फेरीचा टाइम टेबल माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की मागे मी तुम्हाला पहिला आणि दुसरा आणि तिसरा राऊंड या तिन्हीचा टाइम टेबल या ठिकाणी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आजचा जो काही या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ होणार आहे तो आहे चौथा राऊंडच्या विषयी. या राऊंडवरचा जाणून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला यांची ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे, ज्याच्यामध्ये admission.dbet.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा ऍडमिशन नोटिफिकेशन आहे. या ऍडमिशन नोटिफिकेशनला जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला यांचा डिटेल नोटिफिकेशन म्हणजेच टाइम टेबल या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. जसे तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो काही अशा प्रकारचा टाइम टेबल त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि आज महत्वाचं म्हणजे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आयटीआय ची चौथी फेरी या ठिकाणी कधी आहे. तर मित्रांनो, आता सध्याला आयटीआय ची तिसरी फेरी या ठिकाणी लागलेली आहे आणि ज्यांचा नंबर तिसऱ्या फेरीमध्ये लागलेला आहे ते प्रत्यक्ष आयटीआय मध्ये जाऊन या ठिकाणी प्रवेशही घेत आहेत. ज्याचा टाइम टेबल मित्रांनो या ठिकाणी बघितला आपण तर बघा, जो 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी त्यांना प्रवेश घेण्यासाठी संधी या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, तुम्ही शेवटच्या संधीची वाट न पाहता, शेवटच्या डेटची वाट न पाहता तुम्ही 14 तारखेच्या ऑगस्ट म्हणजे 14 ऑगस्ट 2024च्या अगोदरच तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे. मित्रांनो, आज आपण ज्या विषयी या ठिकाणी ऍडमिशन पोर्टलवर या ठिकाणी आपण आलेलो आहोत, ज्याच्याविषयी आपण व्हिडिओ बनवत आहोत ते याचं म्हणजे या ठिकाणी चौथी फेरी या ठिकाणी कधी लागणार आहे. तर बघा, ज्यांचा पहिला, दुसरा आणि तिसरा या ठिकाणी राऊंड मध्ये नंबर लागला नाही तर त्यांच्यासाठी या ठिकाणी चौथ्या राऊंड साठी जर काही ऑप्शन काढायचे असतील आणि काही ऑप्शन या ठिकाणी टाकायचे असतील तर त्यासाठी बघा मित्रांनो, 10 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 14 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी पोर्टल चालू ठेवण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये या टायमिंग मध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचे ऑप्शन काढू शकता. मित्रांनो, अगोदरचे जे तुमचे आता शेवटचा राऊंड असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या टक्केवारीनुसारच या ठिकाणी तुम्हाला ऑप्शनची निवड करायची आहे. विनाकारण दुसऱ्या एखाद्या हायेस्ट ट्रेड नुसच्या पाठीमागे न लागता आपल्याला जो ट्रेड भेटतो आपल्या टक्केवारीनुसार तो ट्रेड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता सध्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर बघा मित्रांनो, बघा टर्नर असो, फिटर असो, काही प्रमाणामध्ये या ठिकाणी जागा शिल्लक आहे. तर जास्तीत जास्त जागा कार्पेंटर, वेल्डर, पेंटर अशा प्रकारचे जे 1 इयर ट्रेड चालतात, कोपा, अशा प्रकारच्या जागा या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आयटीआयत शिल्लक झालेले आहेत, म्हणजे कोणी ऍडमिशन या ठिकाणी घेतलेले नाहीत. तर आता तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुमची टक्केवारी जर एखादी वेळेस कमी असेल तर तुम्हाला 1 इयर ट्रेड जे आहेत, वेल्डर, कार्पेंटर, ट्रॅक्टर मेकॅनिक, कोपा, पेंटर अशा प्रकारचे ट्रेड तुमच्या जवळील आयटीआय मध्ये जो ट्रेड अवेलेबल आहे तो ट्रेड तुम्हाला त्या ठिकाणी फर्स्ट प्रिफरन्सला या ठिकाणी द्यायचं आहे. याच्यामध्ये मित्रांनो आता तुम्ही प्रेफरन्स 10 ऑगस्ट 2024 ते 14 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही स्वतः देऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो चौथा फेरी जो काय लागणार आहे महत्वाचं, तर ती आहे बघा मित्रांनो 20 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी तुम्हाला ज्यांचा नंबर लागेल त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रत्यक्ष उमेदवारांना या ठिकाणी SMS जाणार आहेत. आणि चौथ्या फेरीसाठी जे काय ऍडमिशनची प्रक्रिया होणार आहे मित्रांनो, तर ती आहे मित्रांनो 21 ऑगस्ट 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 24 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही त्या प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता. मित्रांनो, हे झाले चौथ्या फेरीविषयी. मित्रांनो, आतापर्यंत तुमचे काही मित्र मंडळी असतील जे की आतापर्यंत कुठलाही आयटीआयचा फॉर्म भरला नाही आणि त्यांना जर या ठिकाणी आता जर त्यांची भरायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो या ऍडमिशन पोर्टलवर दिनांक 17 जुलै 2024 सकाळी 9 वाजेपासून ते 24 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी पोर्टल नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरू ठेवलेत
ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो. तर बघा, आजपर्यंत कोणीही या ठिकाणी जर ऍडमिशन घेतलं नसेल किंवा ज्यांचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलंच नसेल तर त्यांच्यासाठी ही संधी एक ठिकाणी राहणार आहे. पण मित्रांनो, हे जे काही आता नव्यानं अर्ज सादर करतील मित्रांनो, तर ते बघा या ठिकाणी जे शेवटला आपली समुपदेशन फेरी असते. समुपदेशन फेरी म्हणजे काय असते, तर ती असते स्पॉट राऊंड. म्हणजे जे जागा या चारही राऊंड मध्ये भरले नाहीत तरी या ठिकाणी शिल्लक आहेत, तर त्याच्यासाठी एक शेवटचा राऊंड होतो, त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी समुपदेशन फेरी. तर या समुपदेशन फेरीसाठी जे तुम्ही कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या मेरिटनुसार जो नंबर येईल, नंबर आल्याच्या नंतर जे तुम्हाला त्या ठिकाणी जे ट्रेड उपलब्ध आहेत त्या सर्व ट्रेडची तुम्हाला या ठिकाणी यादी देण्यात येईल. त्याच्यानंतर त्यापैकी तुम्हाला जो ट्रेड करायचा आहे ते ट्रेड तुम्हाला ऑन द स्पॉट त्याच ठिकाणी देता येतं. तर याला काय म्हणतो मित्रांनो आपण, समुपदेशन फेरी. तर या समुपदेशन फेरीचं मित्रांनो जे काय होणार आहे, जे जागे या ठिकाणी नवीन उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी दिनांक 26 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध जागेचा तपशील या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर पाहण्यात येईल. म्हणजेच काय, वेकन्सी रिपोर्ट या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येईल. वेकन्सी रिपोर्ट कसा डाउनलोड करायचा याविषयी डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड आहे. ते जर तुम्ही पाहिला नसेल तर मित्रांनो आजच त्या ठिकाणी पाहून घ्या आणि तुम्हाला त्या ट्रेडनुसार किती जागा उपलब्ध आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. त्यानंतर मित्रांनो जे काय 26 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जे उतरा मित्रांनो, जर या ठिकाणी समुपदेशनची फेरी या ठिकाणी भरलेले आहेत, यांनी अप्लाय केलेले आहेत, तर या ठिकाणी त्यांना SMS पाठवणार आहेत. त्यानंतर जे काही तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत पहिला, दुसरा, तिसरा, चौथा राऊंड मध्ये यांना कोणालाही नंबर लागला नाही आणि जे नव्याने या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले तर त्यांच्यासाठी रिक्त जागेचा अभ्यास केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला त्या प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहून, म्हणजेच एखाद्या कॉलेजमध्ये समजून घ्या तुमचा ट्रेड उपलब्ध असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन तुम्हाला या ठिकाणी हजेरी नोंदवायची असते. हजेरी मित्रांनो दिनांक 27 ऑगस्ट 2024 ते 28 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये तुम्हाला नोंदवायची आहे. आणि ज्यांची हजेरी या ठिकाणी नोंदवलेली आहे मित्रांनो, तर बघा त्यांच्यासाठी ज्यांना जे तुम्हाला ट्रेड लागलेला आहे, त्या कॉलेजला लागलेला आहे किंवा त्यासाठी दिनांक आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी SMS द्वारे पाठवण्यासाठी या ठिकाणी टाइम टेबल राहणार आहे मित्रांनो. 29 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजता मित्रांनो. त्यानंतर जे काय तुम्हाला SMS येईल की तुमचा जसा आता या ठिकाणी नंबर लागल्याच्या नंतर SMS येतो मित्रांनो, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीमध्ये नंबर लागलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला त्या कॉलेजचा टाइम, त्याच्यानंतर तुम्हाला कोणता ट्रेड लागला तो, त्याचा आणि तुम्हाला त्या समुपदेशन फेरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी कॉलेजला हजर राहण्यासाठी दिनांक आणि वेळ या ठिकाणी तुम्हाला SMS द्वारे कळविल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष त्या कॉलेजमध्ये किंवा संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी 30 ऑगस्ट 2024 सकाळी 8 वाजेपासून ते 31 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे मित्रांनो. समुपदेशन फेरीसाठी तुम्ही प्रायव्हेट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेज या दोन्ही पैकी या ठिकाणी कुठेही तुम्हाला या ज्या ठिकाणी तुमच्या जागा उपलब्ध असतील त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जाता त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्या संबंधित कार्यालयात तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे. जर एखादं प्रमाणपत्र नसेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. त्या 2 दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन जमा करायचे असतात. आपल्या ITI ची ज्यांना पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि समुपदेशन फेरीमध्ये नंबर नाही लागला तर त्यांच्यासाठी शेवटचा या ठिकाणी जे पर्याय राहणार आहे मित्रांनो, तर ते बघा, तुम्हाला प्रायव्हेट ITI कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेणं. कारण की गव्हर्नमेंटचा कोट जो काय ऍडमिशनचा क्रायटेरिया राहणार आहे मित्रांनो, जी काय डेट राहणार आहे तर ती बघा 31 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन मिळणार नाही. ज्यांना नंबर या वर्षी नाही लागला त्यांनी पुढच्या वर्षी या ठिकाणी तयारी करू शकतात. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक तर तुम्ही या ठिकाणी नक्की करून जायचं आहे. धन्यवाद.